श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 14. श्री गणेशाय नमः. हे कौसल्यात्मज रामा राया, हे रघुकुलभूषणा करुणालया, सीतापते करादया, आता या लेकरासी त्राटिकात्वा उद्धरली, अहिल्याशिळा सजीव केली, शबरीची पुरविली इच्छा तू दशरथे. भक्त रक्षणा कारण सोडिले नृप सिंहासन, वानर केलेस बलवान केवळ आपल्या कृपेने. शिळा तरल्या सागरी तुझ्या नामे रावणारी, बसविलास गादीवरी भक्त आपला विभीषण. जो जो आला शरणपदा, तुझ्या की हे आनंद कंदा, दैन्य दुःख आपदा त्वा त्या वारिलास. हे मणी आणावे, दासगणूस सांभाळावे, बालकाने धावावे जन विना कोणाकडे. तू जननी जनिता सद्गुरु, तू भक्तांचा कल्पतरू, भवनदीचे भव्य तारू तूच की रे रामराया. एक खिरडे गावाचा रहिवासी, मेहकर तालुक्याचा बंडू तात्या नावाचा ब्राह्मण होता विबुध हो. हा बंडू तात्या ब्राह्मण सदचारा संपन्न, उदार होते, ज्याचे मन गृहस्थाश्रम चालवी. श्रोते या प्रपंचात संकटे येते अतोनात, परी नाही पहा सुटत लोभ त्याचा मानवा. या बंडू तात्या घरी पाहुणी येती वरच्यावरी, तो ओघ्यांची साच करी सरभराई निजांगे. ऐसा क्रम चालला संजय अवघा संपला, आली पाळी बिचाराला कर्ज काढणे साहूंचे. घरदार पडले गहाण, अगणित झाले तयारुण, लोकांप्रती दावण्या वदन लाज वाटू लागली. विकावयानं काही उरले, सदन अवघे साफ झाले, भांडे कुंडे तेही गेले, काय विपत्ती वर्णावी. तगादे करीती सावकार शिपाई धाडून वरच्यावर, भागवण्यासी दोन प्रहर अडचण पडू लागली. कांता बोली टाकून मुले करती अपमान, पत केली उडून उसनेन कोणी देती हो. ऐशा तापे तापला जीव द्याया तयार झाला, पैसा संपदा प्रपंचाला काही नसे किंमत. जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन, संपूर्ण गेल्यावरी धन सहज होते न्याय हा. बंडू तात्या विचार करी, जीव कोठे देऊ तरी, अपू खाऊन मरू जरी तरी ती घ्याया पैसा नसे. जरी जाऊन विहिरीवरी जीव हा मी देऊ तरी, तितुक्यात कोणी येऊ निवरी मला. जरी मला काढल्यास जीवही ना जाईल, उलटी फजिती होईल, सरकार शिक्षा देईल आत्महत्यारा म्हणून मला. यापेक्षा हिमालया जावे वाटे जीव द्याया, आत्महत्येच्या ते ठाया दोषही ना लागेल. ऐसा करून विचार पडला घराच्या बाहेर, अखेरचा तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला. एक लंगोटी घातली, राख अंगा लाविली, तयाने ही युक्ती केली, ओळख आपुली बुजवावया. श्रोते अब्रुदारांसी जननिंदेचे मानसी, भयवाटे अहर्निशी सकळाशी ठाऊक. बंडू तात्या म्हणे हे दीनदयाळ चक्रपाणी, अवकृपा मज लागुनी कार्य ऐसे केलीस. तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होता अधोक्षजा, तू रंकाचा करीसी राजा ऐसे ऐकिले पुराणी. ते सर्व खोटे झाले, प्रत्ययासी माझ्या आले, व्यर्थ कवीनी रंगविले चरित्र तुझे नारायणा. आता जीव देतो परी तुझ्यावरी मी श्रीहरी, याचा विचार काही करी हत्या नको घेऊ मम. ऐसे म्हणी बोलला, तिकीट घ्याया लागला, तो एक भेटला विप्र त्याशी स्टेशनात. आताच हरिद्वाराचे तिकीट नको घेऊ साचे, घेऊन दर्शन संतांचे मग जावे हरिद्वारा. आपल्या वराड प्रांतात श्री गजानन महासंत आहेत अवतरले सांप्रत, त्यांच्या दर्शना जाय तू. संत दर्शन आजवरी वायानं गेले भूमीवरी, उगीच त्रासून अंतरी भलते काही करू नको. असे बोलता ब्राह्मण तात्या गेला गोंधळून, म्हणे हा मनुष्य कोण औचितमसी भेटला. किंवा याने ओळखिले मी बंडू तात्या म्हणून भले, काही न माझा तर्क चाले पुसू तरी याते कसा. काही असो शेगावासी जाऊन वंधू समर्थांशी, ऐसे बोलून मानसी शेगावासी पातला. दर्शन गेला ब्राह्मण तो महाराज बदले हसून, कारेदेशी जाऊन प्राण हिमालयासी बंडू तात्या. अरे आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्यात चुकू नये, साध्य वस्तू साधने असं. आता जरी दिलास प्राण प्रपंचाशी त्रासून, तरी येशील घेऊन जन्म पुन्हा भोगावया. नको जाऊ हिमालया, गंगे माझी प्राण द्याया, परत आपुल्या घरी जाया, वेड वेड्या करू नको. तिकट घेता जो भेटला स्टेशनावरी ब्राह्मण तुला, ओळखील एका सांग त्याला, तो कोण होता हे काही. जा आता घरी परत, नको राहू नको लवही येत. बापा तुझ्या मळ्यात आहे एक म्हसोबा, त्या म्हसोबाच्या पूर्वेसी बाबुळीच्या झाडापाशी खोदून पहा मेदिनीसी दोन प्रहर रात्रीला. काम जमीन खोदण्याचे तूचे एकटा करीसाचे, खाली 3 फुटांचे द्रव्य तुझला सापडेल. त्यातून थोडे कर्जदारा देऊन ऋणमुक्त होई खरा. नको सोडूस बायका पोरा, उसने वैराग्य वाहू नको. ऐसे बोलता गजानन आनंदला तो ब्राह्मण, आला खिरड्यास परतून राख पुसून अंगाची. रात्रीच्या वेळेला मळ्यात म्हसोबापाशी आला,
बाभुळी खाली लागला जमीन खोदाया कारण. तो 3 फुटावर लागली श्रोते घागर. एक तांब्याची साचार वेळणी होती जिच्या मुखा. त्या तांब्याच्या घागरीत मोहरा सोन्याचा 400 पडला त्याच्या दृष्टी प्रत. मग काय विचारता, करी घागर घेऊन या लागला तेथेच नाचावया. जय जय गजानन गुरुराया ऐसे मुखे बोलून. त्याचं द्रव्य करून फेडिले त्याने अवघे ऋण. मळा होतला पडाला गहाण तोही आणीला सोडवून. घडी बसली प्रपंचाची श्री गजानन कृपेने साची. वृत्ती बंडू तात्याची गेली अति आनंदून. जेवी मृत्यूची घटका भरता अमृत कलश यावा हाता. वा सागरा माझी बुडता तारुदृष्टीस पडावे. बंडू तात्यास तैसे झाले दुःखाचे ते दिवस सरले. मग त्याने पुढे केले येणे पहा शेगावा. दानधर्म तेथे केला मोठ्या प्रमाणा माझी भला. गजाननाच्या पदी झाला लीन अनन्य भावाने. तई महाराज बदले त्यासी आम्हास कारे वंदिसी. ज्याने दिला आहे तुसी द्रवघट तो वंदितया. आता तरी येथून खर्च करा सांभाळून. उगे न करी उधळेपण त्यास नसे सार काही. जन सुखाचे सोबती निर्वाणीचा श्रीपती. त्याची सदैव करी भक्ती तो न उपेक्षी कदा तुला. ऐसा उपदेश ऐकिला समर्थांसी वंदून भला. बंडू तात्या गावास गेला आपुल्या अति आनंदे. एकेकाळी सोमवती परवा आले निश्चिती. जी का मासे येती सोमवारी ती सोमवती हो. या सोमवतीचे महिमान पुराणात केले कथन. या दिवशी नर्मदा स्नान अवश्य म्हणती करावे. म्हणून शेगावची मंडळी नर्मदेस जाया तयार झाली. तयारी त्यांनी अवघी केली पडशा वगैरे भरून. मार्तंड पाटील, बंकटलाल, मारुती चंद्रभान, बजरंगलाल यांनी केला एक मेळा ओंकारेश्वरी जाण्याचा. बंकटलाल म्हणे अवघ्यांसी आपण जातो नर्मदेसी. घेऊ सांगा ते महाराजांशी स्नान करायला नर्मदेचे. चौघी मठा माझी आले समर्था विनवू लागले. ओंकारेश्वरी गुरु माऊले चला आपुल्या समवित. तुम्ही असल्याबरोबर काळाचाही नाही दर. घाला आम्हास पायावर त्या ओंकारेश्वराच्या. हा अधिकार मातेविना नाही पहा इतरांना. आमुची विनंती हीच चरणा न्यावे आम्हा नर्मदेसी. तुम्ही आल्या वाचून आम्ही न हालू येथून. बालहट्टा लागून जननी तिचं पुरवितसे. महाराज म्हणाले तयासी आहे नर्मदा माझ्यापाशी. उगीच त्रास द्यायशी जाऊ कशाला तिला मग. मी या मठात बैसून करीत नर्मदेचे स्नान. तुम्ही या सारे जाऊन श्री ओंकारेश्वराला. येथे राजा पूर्वकाली मान्यता भाग्यशाली. होऊन गेला महाबली दिगंत ज्यांची कीर्ती असे. श्री शंकराचार्य गुरुवर त्यांनी कराया जगदोद्धार. तेथेच दीक्षा साचार परमहंसाची घेतली. जा तुम्ही तयास्थला भेटा माझ्या नर्मदेला. मात्र नेऊ नका मला उगाचा आग्रह करून. आता परवांचे प्रयोजन नाही राहिले मज लागून. ऐसे एकता चौघे जण हट्ट धरती पायाला. काही असो तेथवरी चला आमुच्या बरोबरी. लगेच येऊ माघारी स्नान करून नर्मदेचे. महाराज म्हणाले ठीक ठीक. तुम्ही दिसता दांभिक. नर्मदेचे आहे उदक या आपुल्या विहिरीमध्ये. तिला टाकून आपण तेथे कराया गेलो स्नान. तरी राग येईल दारुण माझ्या त्या नर्मदेला. म्हणून सांगतो तुम्हीच जावे. मला ना आग्रह करावे. माझी वचन मानावे यात तुमचे कल्याण. मग मारुती चंद्रभान करू लागला भाषण. आम्ही घेतल्या वाचून आपण न जाऊ की. समर्थ म्हणाले मी तेथ आल्या होईल विपरीत. मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला. ऐसे मठात बोलणे झाले. अवघे ओंकारेश्वरा आले. परवासाठी मिळाले लोक तेथे अपार. नर्मदेचे अवघे घाट स्त्री पुरुषांनी भरले दाट. मुंगीलाही नसे वाट जाया झायराच्या मंदिरी. कोणी स्नानास उतरले, कोणी संकल्प ऐकू लागले. कोणी घेऊन बेलफुले जाऊ लागले मंदिरात. कोणी बर्फी फेडे खवा बसून खाऊ लागले मेवा. थव्यामागे लागला थवा तेथे भजन करायचा. पर्व संपेपर्यंत अभिषेकाची मंदिरात गर्दी झाली अत्यंत. शब्द कोणाचा कोणा न कळे. रमशा त्या ओंकारी समर्थांची बैसली स्वारी. पद्मासन घालून काठावरी त्या महानदी नर्मदेच्या. चौघे दर्शन घेऊन आले समर्थ विनवू लागले. आता पाहिजे सोडिले जाणे सडकेने आपणा. काकी भीड झाली फार. गाड्या मोडती वरचेवर. बैलगाडीचे बुजार आहेत आपल्या त्यातून. खेडी वाट स्टेशनाला जाण्या येण्याचा करार केला. गाडीवाल्याने तो भला न सांगता गुण बैलांचे. ते बसता आले कळून आपण होता म्हणून. पोचवलो येथे येऊन बैलद्वाड गाडीचे. परत बसून गाडीत जाणे न निर्भय वाटत. म्हणून या नावेत बसून जाऊ स्टेशनाला. गर्दी झाली रस्त्यांनी नदीतून जाऊ शांतपणे. ऐसेच केले कित्येकांनी. त्या पहा नावा चालल्यात. तुम्हास वाटेल तेच करा. आम्हाला काही विचारा. मी वचनात गंतुल खरं. तुम्ही बसाल तेथे येऊ. ऐसे समर्थ बोलले. त्यांच्या सेवे नैवेद्य बैसले. नदीतून जाऊ लागले खेडीघाट स्टेशनाला. तो नदीत मध्यंतरी नाव आदळली खडकावरी. फळी फुटून गेली सारी तिच्या बुडाची एक हो. छिद्र पडले आरपार. येऊ लागले आत नीर. नावाड्याने सत्वर उड्या माडी टाकिल्या.
परी महाराज निर्धास्त होते, गिनगिन गणात बोते, ऐसे भजन मुखाते चालले होते अखंड. मार्तांड बजरंग मारुती घाबरून गेले अति, उडू लागली धडाधडा छाती, बंकटलालाची विबुध हो. चौघे समर्था बोलले, आम्ही अपराधी आहो भले, आम्ही न तुमचे ऐकिले शेगावात दयाळा. त्याचे दिले आम्हा फळ, तुम्ही आज तात्काळ, नर्मदाच झाली काळ, आम्हा लागी बुडवावया. गुरुराया आपुलीवाणी वेद तुल्य मानू, येथून वाचवा या संकटातून, शेगाव दृष्टी पडू द्या. ऐसे जो ते बोलतात तो निम्म्यावरी पाण्यात, नाव बुडाली लोटत लोटत एक फरलांग गेली हो. काठी लोक बोलती ऐसे, मेली ही 5 माणसे, आता यांचा भरोसा नसे, अथांग पाणी नर्मदेला. तई म्हणाले महाराज गजानन, नका हो हैराण, तुमच्या जीवाला गुण धक्का न लावी नर्मदा. ऐसे म्हणून स्तवन केले नर्मदे जे त्यांनी भले, हे चौघे बैसले हात जोडून नाव येतं. श्लोक. नर्मदे मंगले देवी, रेवे शुभ नाशिनी, मन तू क्षमा करी यांचा, दयाळू होऊन म्हणे. ऐसे स्तवन चालले तो आतील पाणी निघून गेले, नर्मदेने लाविले आपुल्या करास त्या छिद्रा. नाव श्रोते पहिल्या परी, आली जलाची यावरी, त्या नावेच्या बरोबरी होती प्रत्यक्ष नर्मदा. कोळिनीचा धरिला वेश, मस्तकावरी कुरळ केश, भिजविले जियेच्या वस्त्रास, कमरेपर्यंत जलाने. नौका काठास लागली, अवघ्यांनी ती पाहिली, आश्चर्यचकित मुद्रा केली, पाहुणी तळाच्या छिद्राला. ती बाई होती म्हणून वाचले आमचे प्राण, बाई आपण कोठील कोण हे काही सांगा हो. सोडा वस्त्र भिजलेले आम्ही नवे देतो भले, तई नर्मदेने पहा केले अशा रीतीने भाषण. मी ओंकार कोळ्याची कन्यका, माझे नाव नर्मदा ऐका, आम्हा परिपाठ आहे देखा ओले वस्त्र नेसण्याचा. मी ओलीच राहते निरंतर, माझे रूप आहे नीर, असे बोलून नमस्कार करून गेली गजानना. क्षमा माझी नाहीशी, झाली ती नर्मदेसी, वीज चमकून आकाशी, घणी जैसी लीन होते. तू पाहता प्रकार चौघे आनंदले फार, कळला स्वामीचा अधिकार, नर्मदा आली दर्शना. बंकट विचारी खोदून, समर्थ आहे स्त्री कोण, ते सांगावे फोडून, गुप्त काही ठेवू नका. तै महाराज वदले तत्वता, तुम्ही जे का विचारिता, तो कथिला आहे गाथा, नर्मदेने तुम्हास. कोळी जो का ओंकार, तोच हा ओंकारेश्वर, माझेच रूप आहे नीर, असे नर्मदा वदली ना. अरे ती प्रत्यक्ष नर्मदा, संशय तेथे न घ्या कदा, संकटा माझी देते सदा, हात ती आपुल्या भक्तांते. म्हणून तिचा जय जयकार करा मोठ्याने एकवार, जय जय नर्मदे निरंतर, ऐसेच रक्षण अंबे करी. ऐसे ऐकता वचन बंकट लालादी चौघे जण, समर्थांचे दिव्य चरण वंधू लागले क्षणाक्षणा. परत आले शेगावात ज्यांना त्यांना हीच मात, होऊन या हर्षभरीत सांगू लागले विबुध हो. सदाशिव रंगनाथ वानवळे, एका गृहस्था समवेत भले, शेगावात येते झाले महाराजांच्या दर्शना. या सदाशिवा कारण टोपण नाव तात्या जाण, हे माधवनाथाचे छात्रगण चित्रकूटच्या होते हो. या माधवनाथाप्रत योगांगे होती अवगत, ज्याचा शिष्यगण माळव्यात आहे मोठ्या प्रमाणे. सदाशिव आले शेगावाला, जेव्हा श्रीच्या दर्शनाला, तेव्हा महाराज भोजनाला बसले होते मठात. सदाशिवासी पाहून माधवाची झाली आठवण, गजानना कारण संत संता जाणती. वानवळे येता क्षणी महाराज बोलले मोठ्याने, अरे नाथाच्या शिष्या लागुनी, बसवा आणून माझ्या पुढे. त्यांचे गुरु माधवनाथ गेले जेवणे इतक्यात, मठी माझ्या समवेत तो हे दोघे पातले. थोडा वेळ आधी जरी हे आले असते तरी, भेट त्यांचे गुरूंची खरी होती त्यांना मठात. आता ते मागून आलं, गुरु त्यांचे निघून गेले, विडा न घेता भले त्यांची करू पूर्तता. वानवळ्याचे आलिंगन देते झाले दयाघन, पोरे बंधूंची म्हणून ऐसा तो संत प्रेमा. रीतीप्रमाणे सत्कार केला वानवळ्याच्या शेगावला, जाताना त्यांनी निरोप दिला समर्थांनी येणे रीती. तुम्ही माधवनाथाला अशीच जा भेटण्याला, त्यांचा येथे राहिला विडा तो त्या द्यायास. मी म्हणतो तेथे सांगा, पदरचिन्ह घाला बघा, आमच्या वाक्या माझी उगा, फरक तुम्ही करू नये. म्हणा साथे भोजन हुआ, बिडा तुम्हारा यही रहा, तो आम्ही आणीला पहा, नाथा तुम्हा द्यावयास. हे सारे बोलणे ऐकले त्या वानवळ्याने, येऊन विड्याची 2 पाने गमन करिता जाहला. माधवनाथा हकीकत त्याने कथिली इत्तंभूत, महाराज आपण शेगावात आला होता का ते दिनी. गजानन जे बोलले तैसेच आहे जाहले, भोजन समय त्यांनी केले, स्मरण माझे तीच भेट. अशा रीती एकमेका आम्ही भेटतो सदैव देखा, येते शंका घेऊ नका, स्मरण तीच भेट होय. त्यांचा माझा एक प्राण, शरीरेही मात्र भिन्न भिन्न, हे आहे खोल ज्ञान, ते न इतक्यात कळे तुम्हा. बरे झाले आणीला आमुचा विडा तुम्ही भला, जो होता राहिला शेगावी शिष्य हो. पाणी देता वानवळ्याची ती भक्षिली नाथांनी, खलबत्त्यात कुटुनी थोडा प्रसाद दिला त्याला.
संत भेटी होती कैसी, हे सांगदेव 65शी सांगतेच झाले ज्ञानराशी श्री ज्ञानेश्वर महाराज. ती 65 म्हणे आना, म्हणजे त्या कळतील खुणा, स्वानुभवाच्या ठाई जाणा, वावन तर्का कारणे. योगी वाटेल तेथोनी, भेटे एकमेखा लागुनी, भेट ठाईच बैसोनी, होते त्यांचे कौतुक हो. शेख मोहम्मद श्री गोद्यात, तुकाराम होते देहूत, आग लागता मंडपाप्रत, देहू माझी कीर्तनाच्या. ती शेख महदनी विझविली श्री गोद्यातच बैसोनी, हे महिपतींनी लिहूनी, ठेविले भक्ती विजयात. जाऊन हळी खेड्यात, विहिरीत बुडता पाटील सुत, वाचविले देऊन हात, महाराज माणिक प्रभूंनी. खरा योगी असल्याविना ऐसे कौतुक होईना, हे न साधे दांभिकांना, त्यांनी गप्पाच माराव्या. योग अवघ्यात बलवत्तर, त्यांची नये कोणासर, करणे असल्यास जाष्टोद्धार, त्याचा अवलंब करा हो. श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ ऐकोत सदा प्रेमळ भक्त, निष्ठा ठेवून ग्रंथावरी. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ चतुर्दशोऽध्याय समाप्त.